जिनेश, अहो जिनेश, कुठे चाललात? जीन मंदिराला. का बरं? जिनेंद्र भगवंतांचे दर्शन करण्यासाठी. छान, मी पण येतो. फारच छान. पण प्रथम हा कातड्याचा पट्टा घरी काढून ठेव. मंदिरात कातड्याच्या वस्तू घेऊन जात नाहीत. बरोबर, मी आत्ताच काढून येतो. अरे दिनेश, जोड्यांसकट आत चाललात का? जोडे इथे काढून ठेवा. मंदिरात जोडे चप्पल घालून जात नाहीत. याआधी कधी तुम्ही मंदिराला आले नाही असे दिसते. म्हणूनच दर्शन करण्याची विधी देखील माहीत नाही. खरंच जिनेश, माहीत नाही, आपणच सांगा ना. ऐका, मंदिराच्या दरवाजाजवळ पाणी ठेवलेले असते. सर्वप्रथम जोडे चप्पल काढायचे. पाण्याने हातपाय धुवायचे. भगवंतांचा जय जयकार करायचा आणि निस्सही 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 असे 3 वेळा म्हणत मंदिरात प्रवेश करायचा. निस्सही म्हणजे काय? निस्सही म्हणजे सर्व सांसारिक कामांचा त्याग. संसारातील चिंता बाजूला ठेवून शांत मनाने मंदिरात प्रवेश करणे. आता भगवानांच्या वेदीसमोर उभे राहून म्हणायचे, ओम जय 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 नमोस्तु 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 नमो अरिहंताणम. त्यानंतर नमोकार मंत्र आणि चत्तारी मंगलम म्हणायचे. दिनेश, पुढे काय? जिनेश, मग अष्टांग नमस्कार करायचा. हा. जिनेश, त्यानंतर 3 प्रदक्षिणा घ्यायच्या. पुन्हा नमस्कार करून 3 वेळा नमोकार मंत्र म्हणत कायोत्सर्ग करायचा. अगदी बरोबर. शांतीपूर्वक दर्शन केले पाहिजे. आणखी काय करायचं? शांत बसून किमान अर्धा तास शास्त्र वाचन करायचे. जर प्रवचन चालू असेल तर ते ऐकायचे. एवढंच ना? एवढंच काय? जे शास्त्रात वाचले किंवा प्रवचनात ऐकले त्याचे मनन करायचे. मी कोण आहे? भगवान कोण आहेत? मी स्वतः भगवान कसा बनू शकतो? असे विचार करायचे. या सर्व गोष्टींपासून लाभ काय? यामुळे आत्म्यात शांती प्रकट होते. मन निर्मळ होते. आत्मस्वरूप समजते आणि आपणही परमात्मा बनू शकतो.